तुमच्याकडे एडी प्रेझेंट असेल, एडी प्रेझेंट असेल म्हणजे काय, तुम्ही पुण्यामध्ये गेलात किंवा मोठ्या सिटीमध्ये गेलात त्यावेळेस तुम्हाला एडी प्रेझेंट असते. मी सांगितलं का नाही, एडी तुम्हाला तिथं प्रेझेंट राहते. त्यावेळेस काय करणार तुम्ही, पॅड काय आहे अटॅच करणार. अटॅच करताना ज्यावेळेस सीपीआर, तू सीपीआर दे, सीपीआर कंटिन्यू ठेवतंय, काय कंटिन्यू ठेवतंय, त्यावेळेस थांबवायला सांगायचं का सीपीआर? इंटरव्हल द्यायचं नाही, आपण स्पेस द्यायचंच नाही मध्ये, कर सीपीआर दे. ह्याच्यावरती दिलेलं आहे हा, फक्त हात ह्याच्यावरती दिलेलं आहे, पॅड वरती. कोणतं पॅड कुठे अटॅच करायचं आहे आता बघा. दे दे सीपीआर, हात तरी ठेव फक्त. ह्याला पॅडला काय आहे, ग्लू आहे, ग्लूनी आपण चिटकवलं. ठीक आहे. दुसरं पॅड, सीपीआर चालू ठेवायचा, सीपीआर बंद करायचंच नाही. Analyzing heart rhythm. सांगितलं सगळ्यांनी, मशीन हँडल Do not touch the patient. बघा. Shock advised. शॉक त्यांनी ऍडवाइस केला. आपण सीपीआर थांबवायचा का? सीपीआर कंटिन्यू ठेवायचा जोपर्यंत ते Clear सांगत of नाही, patient. क्लिअर पेशंट सांगत नाही तोपर्यंत आपण Deliver shock now. Press the orange button now. डिलिव्हर्ड शॉक नाव असं म्हणल्यानंतर काय करायचं आपण, आय क्लिअर, यू क्लिअर, वी क्लिअर करून Deliver सगळे shock सरकायचं, now. सरक मागे, Press the orange लगेच button सरकायचं मागे. now. शॉक डिलिव्हर्ड केला, Shock delivered. लगेच सीपीआर चालू. Begin CPR. समजलं? लगेच पूर्ण थांबायचंच नाही, स्पेस द्यायचंच नाही. कधी स्पेस म्हणजे स्पेस कधी द्यायचा आपण? 2 मिनिटानंतर. पूर्ण आपली सायकल झाली, किती वेळा? 2 वेळा सायकल झाली, त्यावेळेस काय करायचं आपण, 10 सेकंदाचा इंटरव्हल द्यायचा. कशासाठी? रिपीट करून आर्टरी चेक करायची. जर नाही लागली तर परत चालू करायची. जर लागली तर, जर लागली तर, जर लागली तर परत चालू करायचीच गरज नाही. कार्डियक आपला हार्ट चालू झालं का नाही, हार्ट चालू झाल्यानंतर आपण कशाला कार्डियक मसाज द्यायचा आहे? कार्डियक मसाज द्यायचाच नाही आपण. त्यानंतर ज्यावेळेस करोनरी आर्टरी आपल्याला चांगली फील होईल, कशी फील होईल? पहिल्यांदा लाईट फील झाली, ज्यावेळेस पूर्ण व्यवस्थित फील होईल, आपल्याला धडधड करून व्यवस्थित फील होईल, त्यावेळेस काय करायचं आपण, सीपीआर थांबवायचा. आता ह्याच्यामध्ये एक सांगतो तुम्हाला, रेस्पायरेटरी अरेस्ट असल्यानंतर सीपीआर तुम्ही चालू कराल का? का नाही चालू करणार? कारण ब्रिदिंग द्यायचंय. ब्रिदिंग कसं देणार तुम्ही? एका मिनिटामध्ये किती ब्रीथ देणार? एका सीपीआर मध्ये आपण किती ब्रीथ देत होतो? 2. किती देत होतो सीपीआर मध्ये? 2 ब्रीथ देत होतो. रेस्पायरेटरी अरेस्ट मध्ये किती द्यायचं आपल्याला? एका मिनिटामध्ये 6 ते 8 ब्रीथ द्यायच्यात. कसे देणार? पूर्ण अंबू प्रेस करणार का? प्रेस करणार का? नाही करणार. 1/3 आपल्याला अंबू काय करायचे? प्रेस करायचे. एका मिनिटामध्ये 6 वेळा काय करायचे आपल्याला? अंबू द्यायचे. 6 ते 8 वेळा आपल्याला द्यायचे. तसेच किती सायकल देणार तशा? जोपर्यंत रेस्पायरेटरी अरेस्ट मधून पेशंट बाहेर येत नाही तोपर्यंत आपण काय करणार? अंबू करत राहणार. ठीक आहे. आणि अजून सांगतो, ज्यावेळेस रेस्पायरेटरी अरेस्ट मध्ये पेशंट असेल त्यावेळेस चान्सेस जास्ती असतात कार्डियक अरेस्ट मध्ये जाण्याचे. समजलं? ज्यावेळेस तुम्ही रेस्पायरेटरी ब्रिदिंग देताय त्यावेळेस त्याचबरोबर काय करायचं, 2 मिनिटाला आपल्याला करोनरी आर्टरी चेक करायचीच आहे. फक्त करोनरी आर्टरी चेक करायची आपल्याला. समजलं? आणि ह्यानी 2 मिनिटानंतर परत चालू करते. समजलं? No shock advised. If needed, begin CPR. नीड आहे का आपल्याला? आता नीड नाहीये. त्यांनी नीड असेल तर सांगते, अनालाइज करते, रिदम अनालाइज करते. ते मशीन ऑटोमॅटिक म्हणजे त्याची तीच अनालाइज करते. समजलं? आणि ते शॉक काय करते? डिलिव्हर्ड करते. आपल्याला शॉक डिलिव्हर्ड करायची गरज आहे का? नाहीये. ते तीच मशीन काय करते? डिलिव्हर्ड करते. समजलं? काय अडचण आहे? एक एक आणि येऊन सीपीआर द्या फक्त. ठीक आहे. दोघं या फक्त. एक आंबूसाठी आणि एक सीपीआर साठी. कोणत्या टाईप मध्ये? सी किंवा ई टाईप मध्ये पकडायचं आपण. मी सांगतो ते पकडले, आपला मास्क पकडला. ठीक आहे. सी हात आपला सी वरती आला. ज्यावेळेस तू त्या साईडून असेल त्यावेळेस सी फॉर्म मध्ये येणार. सी फॉर्म मध्ये आला आपला काम. एवढंच प्रेस करतो. 1/3 समज. बरोबर इथं आला पाहिजे. बघ इथे चेस्ट बघ.
नाही काही चालू पर्यंत आला पाहिजे, तिथं आता आला पाहिजे. इंटरलॉक केलं, व्यवस्थित केलं, सरळ हातात आले पाहिजे, शोल्डर सरळ पूर्ण फोर्स इकडून आला पाहिजे. मनातल्या मनात काउंट करायचं नाही, तर किती पण देतोय काय देतोय हे समजणार नाही. आणि अजून सांगतो, ज्यावेळेस CPR द्याल तुम्ही त्यावेळेस काउंटिंग हे मनातल्या मनात काउंटिंग करायचं. असं जर तुम्ही CPRचं नुसतं कार्डियाक मसाज देत राहिला तर त्याचा काय फायदा राहणार नाही. समजला? समजलं? समजलं का? 2 मुली आहेत. चला. आ जाओ आगे, आ जाओ आगे, आ जाओ. काटता नहीं हो, आ जाओ आगे. ऐसा करो. बघा रे बघा, ह्यानी कशी देतात, ह्यानी बरोबर देतात का? कसं सांगितलंय त्याला? जे हात जे आहेत, अपना हाथ जो है वो पूरा स्ट्रेट रखो. स्ट्रेट स्ट्रेट. कहाँ पे रखना है? इंटरलॉक, फिंगर इंटरलॉक करो, ऐसा करो पूरा. हाँ, चेस्ट पे रखो. कहाँ पे रखना है? लोअर थर्ड में, लोअर थर्ड पे, यहाँ पे रखना है. बीच में आना चाहिए. ले लो आगे, आगे ले लो, आगे ले लो हाथ आगे. यहाँ से प्रेस होना चाहिए पूरा, ठीक है? करो. ये शोल्डर आगे ले लो, शोल्डर आगे ले लो, पूरा आगे ले लो. उस पे झुक जाओ, पूरा उस पे झुक जाओ. ऐसा नहीं है, ऐसा करो सीधा. हाँ, अभी करो चेस्ट कॉम्प्रेशन. काउंट करो, मन में ही काउंट करो. बोलने के बाद हाँ बोलो और हाथ मत हटाओ आज. लगेच चेस्ट कॉम्प्रेशन चालू. बघितलं का? इंटरव्हल ह्यांनी दिला का? स्पेस दिला का? नाही. लगेच चेस्ट कॉम्प्रेशन काय केलं? चालू केलं. बोले शांत बसा. समजलं का? अजून या पुढचे हात अडकते, उलटे हाताने पकडा. हे मास्क, ह्या मास्कला लावा. हां, पूर्ण कवर करा, पूर्ण कवर करा. हां, ठीक आहे. हां, CPR कुठं कसं ठेवणार, कुठे ठेवणार हात? इथं म्हणजे कुठं? खालून कितल्या रिबला? दुसऱ्या किंवा तिसऱ्या रिबला. कुठे रिब ते बघा, चेक करा लागते का ते. ते खाली आहे डेमो, ती स्प्रिंग वरती आहे, थोडीशी वरतीच घ्या. ठीक आहे. हां, करा आता. चला. कसं हात कसं सांगितलेलं मी तुम्हाला? बघा रे, हात व्यवस्थित असला पाहिजे. ज्यावेळेस हाताची पोझिशन व्यवस्थित असेल ना त्यावेळेसच तुमचं CPR आहे ते इफेक्टिव्ह होणार आहे. जर हात व्यवस्थित नसेल तर तुमचा CPR आहे ते काहीही इफेक्टिव्ह नाही आहे. फक्त तुम्ही द्यायचा म्हणून देणार आहे. ठीक आहे, त्याचा काहीच इफेक्ट होणार नाही हृदयावरती. चला. हात 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 पूर्ण असे असले पाहिजे, स्ट्रेट असले पाहिजे. हात पूर्ण स्ट्रेट असले पाहिजे. हां, सरळ या, पुढे या, थांबा, देऊ नका. ठेवा हात, ठेवा पूर्ण. समोर या, अजून समोर या. या समोर. फक्त खांदा पुढे घ्या. हां, घ्या समोर. समजलं का? 30 वेळा काउंट करा. आणि काउंट झाल्यानंतर तुम्ही सांगाल का झालं माझं काउंट म्हणून? फक्त हा म्हणायचं. काय म्हणायचं? हा, ज्यावेळेस आपल्या 30 कॉम्प्रेशन झालं त्यावेळेस हा म्हणायचा. हात साईडला काढायचंच नाही, हात साईडला काढायचंच नाही, फक्त थांबायचं. हात थोडंसं वरती घ्या फक्त. हां, द्या आता आंबू. बस. समजलं का रे? समजलं का? डेमोवरती लई इझी वाटते, पण ज्यावेळेस रिअल कंडिशन येते त्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये समजतं की आपल्याला कार्डियाक मसाज कसा म्हणजे काय आहे ते. समजलं का? फक्त हे जे गोष्ट आहे ते सिरियसली घ्या. समजलं का? ॲटलिस्ट तुम्ही 50% तरी एकाची लाईफ वाचवू शकाल. समजलं? झालं.